नमस्कार गाईज. तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या मिनी ब्लॉगमध्ये. तर गाईज आज आपण चाललेलो आहे बीचवर. तर चला बघूया. तर गाईज चला निघालेलो आहे. पाहत राहा गाईज, तुम्ही पण नक्की विजिट द्या. तुम्ही पण एकदा विजिट करा बीचला. गाईज माझ्या घराच्या 2 मिनटं अंतरावरच बीच आहे, म्हणून कधीही येऊ शकतो. तर गाईज मजा येते. बाकी तुम्ही गाईज कशा आहात सर्व? तर गाईज आज सकाळी पाऊस पण पडलेला होता. फारसा काय पडला नाही, पण जेवढाही पडला पण आता खूप पुष्कळ, म्हणजे हिशोबाच्या पलीकडे खूप गरम होते गाईज. आणि वातावरण तुम्ही बघू शकता, ढग बघा. फारसं काय नाही, पण ऊन तर आहे. गाईज आता आपण एक 2 ते 3 मिनिटात पोचू. तर गाईज आज सकाळी फारसा पाऊस नाही पडला, तुम्हाला मी पहिलेच सांगितलं. तरी तुम्ही चिखल बघू शकता गाईज. म्हणजे आता काही आपण बोलू शकत नाही. पावसाचा भरोसाच नाही राहिला आहे पहिल्यासारखा. पहिले जून म्हटलं म्हणजे 7 तारीख वगैरे पाऊस पडायचा. आता आजची तारीख 22, तरी पावसाचा काय पत्ता नाही आहे काहीच. येतोय जातोय मध्ये मध्ये. तर चला भेटूया आपण बीचवर. काही दिवसानंतर आपण पण या बीचवर येऊ नाही शकत. 4-5 दिवसानंतर बोला, किंवा 8 ते 10 दिवसानंतर पूर्ण हिरवगार निसर्ग होणार. त्याच्यानंतर पाणी जमा होणार, तर येऊ नाही शकत चिखलामुळे वगैरे. आता बघू शकतात काहीच नाही आहे. बीचकडे तर पोचलेलो आहे, पण जाऊ तर जाऊ कुठून? हे बघा, पूर्ण पाण्याने भरलेलं आहे. रस्ताच नाही गाईस जायला. पाहू शकतात आपण, शेवटपर्यंत नाही आहे गाईस, शेवटपर्यंत. आणि बीच आहे त्या कानाकोपऱ्यात. लेट्स ट्राय. कुठून जायचं, कसं जायचं ते पाहतो मी. वेलकम बॅक गाईस. आपलं परत स्वागत आहे. फायनली गाईस पोचलेलो आहे बीचला. हे पहा, तर गाईज बीचवरून आता निघतोय मी. पण गाईज एक सीन झाला आहे. रिमझिम पाऊस चालू झाला. आता घरी जाईपर्यंत नाही आला पाहिजे. हेच आता बघू आता काय होते ते. आला तर कुठेतरी साईडला थांबावं लागेल. तो चला, बाय बाय गाईज, थँक्यू.